ठिकाणी उभारला जाणार नाही या बाबतीत दक्षता घेणं हे गरजेचं आहे। अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे सीसी कॅमेरे सर्व गणेशोत्सव मंडळांनी लावावेत आणि सीसी कॅमेरे सर्व गणेशोत्सव मंडळांनी लावून त्या ठिकाणी जे देखावे बघण्यासाठी महिला मुली किंवा पुरुष येणार आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र रांगा कराव्यात आणि सर्व गणेशोत्सव मंडळांनी 24 तास आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी नेमावेत अशा प्रकारच्या सूचना आज मीटिंग दरम्यान करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे विसर्जनाच्या दरम्यान कोणत्याही ठिकाणी डीजेचा वापर केला जाणार नाही आणि पारंपरिक वाद्याचा वापर करावा। मिरवणुका रेंगाळत ठेवू नये, वेळेत मिरवणुका पार पाडाव्यात। त्या ठिकाणी चुकीचं वर्तणूक कुठलाही कार्यकर्ता त्या मंडळातला करणार नाही या दृष्टीने त्या मंडळाचे अध्यक्ष आणि इतरांनी दक्षता घ्याव्यात अशा सूचना या ठिकाणी आज करण्यात आल्या। बरेच गणपती मंडळांचं मंडप रस्त्यावर आहे, तर त्यातून वाहतुकीसाठी काय उपाय योजना करतात? त्या संदर्भाने सूचना देण्यात आलेली आहे की नगरपालिकेकडून किंवा संबंधित ग्रामपंचायतीकडून त्याविषयी परवानगी घ्यावी आणि ती परवानगी घेतल्यानंतरच आमच्याकडं परवानगीसाठी अर्ज करावा आणि रस्त्यावर आपला मंडप येऊन वाहतुकीस कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही अशा पद्धतीचे सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत।